नमस्कार मित्रहो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. मी तुम्हाला रुबिक्स क्यूब अतिशय सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते शिकवणार आहे. आपल्या मेन 2च स्टेप्स आहेत मोठ्या. आपल्या मेन 2 स्टेप आहेत. एक उजव्या साईडची, एक डाव्या साईडची. तर मी तुम्हाला आता दाखवतो त्या पद्धतीने तुम्हाला फक्त 1 दिवस प्रॅक्टिस करायचं आहे. 1 दिवस किंवा समजा तुम्ही मला वाटतंय 20-20 वेळा प्रॅक्टिस केलीच तरी तुम्ही या स्टेप्स 20-25 वेळा प्रॅक्टिस केल्या तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या स्टोअर होतील. बघून घ्या कसं करायचं आहे. वरती लेफ्ट, खालती राईट, 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 वरती लेफ्ट, खालती राईट. ठीक आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला डावे बाजू पण करायची आहे. ही उजव्या साईडचंच 1-2 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा किंवा एक पूर्ण दिवस करा. ते पूर्ण पाठ होऊ द्या आणि मगच हे करा. ठीक आहे. दोन्ही स्टेप व्यवस्थित करा. मग पुढचं आपल्याला क्यूब लवकरात लवकर सॉल्व्ह करायला येईल, सोडवायला जमेल. वरती राईट, खालती लेफ्ट, वरती राईट, खालती लेफ्ट, वरती राईट, खालती लेफ्ट, वरती राईट, खालती लेफ्ट, वरती राईट, खालती लेफ्ट. असं तुम्हाला 6 वेळा केलं की क्यूब जसा होता तसाच होईल. ठीक आहे. आता आपण क्यूबच्या बेसिक गोष्टी जाणून घेऊयात. पहिलाच व्हिडिओ आहे तर तुम्हाला थोडंसं बेसिक सांगतो. क्यूबमध्ये 6 सेंटर पॉईंट असतात. याला सेंटर पॉईंट बोलतो आपण. हा आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. हे जे आहे याला बोलतात कॉर्नर पीस. कॉर्नर पीस आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 कॉर्नर पीस आहेत. ठीक आहे. हा जो पार्ट आहे क्यूबचा या दोघांच्या मधला याला बोलतात एज पीस. एज पीस किती आहेत? 1, 2, 3, 4. ठीक आहे. तसेच खाली 1, 2, 3, 4. इकडे 5, 6, 7, 8. 8 एज पीस आहेत, 8 कॉर्नर पीस आहेत आणि 6 सेंटर पीस आहेत. ठीक आहे. मी क्यूब स्क्रॅम्बल करतो थोडासा, मग तुम्हाला लगेच कळेल. थोडा मिक्स करतो मी. ठीक आहे. आता तुम्ही बघाल की इकडे 2 ऑरेंज कलर आहेत. अजून दाखवतो. ठीक आहे. या भागावरती 1, 2, 3, 4 4 पांढऱ्या कलरचे पीस आहेत. ठीक आहे. व्हाईट कलर आहे 4. पण इथे लागणार कोणता कलर? तर ऑरेंज लागणार, म्हणजे केशरी कलर लागेल. सेंटर पीस आहे तोच त्याचा कलर असतो. इकडे कोणता कलर येणार? तर हिरवा कलर येणार. इथे कोणता येणार? गुलाबी कलर येणार. इकडे पिवळा कलर येणार. ठीक आहे. इथे पांढरा कलर येणार. कळली गोष्ट? ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं ते, कोणता पण एक बाजू घ्यायची. वरती लेफ्ट, खालती राईट, वरती लेफ्ट, खालती राईट, वरती लेफ्ट, खालती राईट, अशी प्रॅक्टिस करत राहायची आहे. ठीक आहे. ठीक आहे. ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला पूर्ण क्यूब सॉल्व करायला शिकवणार आहे. तर या पुढचे पण व्हिडिओ नक्कीच बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.